नमस्कार. नुकताच आता लाडक्या बहिणीचा एक हप्ता पडला म्हणजेच 31 डिसेंबर 2025 रोजी आणि या हप्त्यामध्ये आपण बघितलं की खूप साऱ्या महिलांना पैसे पडलेले नाही. यामागचं कारण म्हणजे के-वाय-सी. तर आता के-वाय-सी केल्यामुळे एक फायदा पण झाला आणि एक तोटा पण झाला. ज्यांनी के-वाय-सी केली त्यांचे देखील भरपूर जणांचे पैसे आले नाही. त्यामागील कारण असं होतं की के-वाय-सी ज्यांनी ज्यांनी केली होती त्यांच्या घरामध्ये काही इम्प्लॉयमेंट होते की किंवा त्यांनी इतर एखाद्या स्कीमचा लाभ घेतलेला होता. अशा महिलांचे देखील पैसे कमी झाले आहे आणि ज्या महिलांनी के-वाय-सी केली नाही त्यांचे देखील पैसे आले आहे. तर खूप साऱ्या महिलांची अशी तक्रार आहे की आम्ही के-वाय-सी करत होतो, पण के-वाय-सी करताना खूप टेक्निकल इश्यू आला. ओ-टी-पी खूप वेळेस पाठवला पण ओ-टी-पी येतच नव्हता. ओ-टी-पी सेंड होत होता. ओ-टी-पी 10 तासाने करा, 12 तासाने करा असं ते नोटिफिकेशन येत होतं. तर या टेक्निकल इश्यूमुळे खूप साऱ्या महिला आता सध्या के-वाय-सी करायच्या राहिल्या आहेत. तर आता महिलांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की आता आम्ही के-वाय-सी करायचं राहिलं आहे किंवा आम्ही के-वाय-सी करत होतो पण झाले नाही. आमचा हप्ता पडलेला नाही. आम्ही काय करायला पाहिजे? तर महिला मंडळांना, भगिनींना एक विनंती आहे की तुम्हीच नाही फक्त जवळपास 50% महिला अशा बाकी आहे की त्यांचे के-वाय-सी झालेल्या नाही. खूप साऱ्या टेक्निकल इश्यू आहे. ऑफिशियलला कॉल केला असताना ते म्हणतात की खूप जणांचा कॉल येतो आहे. सध्या ओ-टी-पी येत नाही किंवा टेक्निकल इश्यू आहे. तर सध्या वेबसाईट आता 31 डिसेंबर 2025 रोजी बंद झाली आहे. ती डेडलाईन होती. पण आता खूप सारे म्हणतात की पुढे आता पुन्हा के-वाय-सी होणार आहे किंवा नाही. तर माझं ओपिनियन असं आहे के-वाय-सी होईल. कारण की खूप साऱ्या महिलांची अजून के-वाय-सी बाकी आहे आणि हे टेक्निकल इश्यू होतं. काय होतं की एकदा डेडलाईन जवळ आली की खूप साऱ्या म्हणजे महिला होत्या, त्या फॉर्म भरत होत्या. त्यांना ओ-टी-पी येत नव्हता. म्हणजे काय होतं की एकदाच खूप लोड आला आणि या लोडमुळे काय झालं की खूप जणांचे टेक्निकल इश्यू होत गेले किंवा कोणाचा फॉर्म व्यवस्थित फिल होत नव्हता, कोणाला ओ-टी-पीच येत नव्हता, कोणाचा सबमिटच होत नव्हता. असे वेगवेगळे इश्यू, कोणाचे डॉक्युमेंटच अपलोड होत नव्हते. असे वेगवेगळे इश्यू सगळ्यांना येत होते. तर या इश्यूमुळे ज्या लाडक्या बहिणीचा हप्ता आहे हा नक्कीच 100% कमी महिलांना पोहोचला आणि ज्यांचे ज्यांचे के-वाय-सी झाले आहे त्यात असे महिला देखील आहेत की त्यांना हप्ता आला नाही. तर त्यामागचं रिझन ते क्लिअरच आहे की त्यांच्या घरामध्ये एक तर एम्प्लॉयमेंट असेल, सरकारी नोकरदार किंवा जे क्रायटेरिया दिलेलं आहे त्या क्रायटेरियामध्ये ती महिला बसत नसेल म्हणून त्यांचं बंद झालं असेल. पण ज्या महिलांनी के-वाय-सी केली नाही त्यांचे देखील काहींचे हप्ते पडले आहेत किंवा काहींचे पडले नाही. तर हे थोडंसं टेक्निकल इश्यूमुळं होतं सध्या. एकदाच सर्व बंद करता येत नाही. तर असं वाटतं की नक्कीच थोड्याच दिवसात पुन्हा हे होणार आहे. कारण की खूप साऱ्या महिलांच्या तक्रार ऑफिशियलमध्ये गेलेल्या आहे. तुमचं जर हप्ता पडलेला नसेल तुम्ही देखील तक्रार करा. तर तक्रार कुठं करायची? जे आपलं स्थानिक महिला बालविकास कल्याण विभाग आहे, तर या विभागामध्ये तुम्ही तक्रार करा, कॉल करा. जर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा पंचायत समितीमध्ये देखील एक महिला बालविकासचं छोटंसं ऑफिस असतं किंवा जिल्हा लेवलला एक मोठं ऑफिस असतं. तिथं तुम्ही इंटरनेटवरून तुमच्या जिल्ह्याचं कॉल करा. कॉल नंबर घ्या, मोबाईल नंबर घ्या, टेलिफोन नंबर काय असेल, मेल असेल त्याच्यावर मेल करा की आम्ही सध्या के-वाय-सी करत आहोत, पण आमचं टेक्निकल इश्यूमुळं ते घेत नाही किंवा आम्हाला ओ-टी-पीच आले नाही. आता डेट संपली आहे, आम्ही काय करायचं? तर तुम्हाला हे प्रश्न विचारायचे ना, तुम्ही महिला बालविकास कल्याणला विचारा. जेव्हा त्यांच्याकडे खूप साऱ्या अशा तक्रारी जातील, तेव्हा ते पुन्हा लगेच म्हणजे शक्य होईल तेवढ्या लवकर लगेचच वेबसाईट सुरू करतील. पण जोपर्यंत तुम्ही तक्रार करणार नाही, त्यांना मेल पाठवणार नाही, त्यांना कॉल करणार नाही, तोपर्यंत ते वेबसाईट कधी चालू करतील सांगता येत नाही. पण चालू होईल. आणि सध्या आता लाडकी बहीण याच्यावरती एक हेल्पलाईन नंबर आहे. त्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा. तक्रार करताना सांगा की आम्ही के-वाय-सी करत होतो, पण ओ-टी-पी येत नव्हता, टेक्निकल प्रॉब्लेम होत होता, म्हणजे नेटवर्क इश्यू होता. जे असेल ते वेबसाईट खूप लोडिंगला होते. तुम्ही त्यांना तक्रारी, तुमची जे रिअल तक्रारी आहेत त्या रिअल तक्रारी तुम्ही सांगा त्यांना. त्यांच्याकडे खूप साऱ्या तक्रारी येतील, तेव्हा ते लगेच इन्स्टंटली आणखी डेट वाढवून देतील आणि 100% देणार आहे. काळजी करू नका. तर एकच विनंती आहे की तुम्ही फक्त तक्रारी करत राहा. त्यांना सांगा की आम्हाला ओ-टी-पी गेला नाही, टेक्निकल इश्यू तर तुम्ही सांगत राहा. तुम्ही नेहमी कॉल करा. घाबरायचं नाही बिलकुल. कॉल करायचं, सांगायचं माझा जिल्हा हा आहे, मी फॉर्म भरायला गेले होते आणि ओ-टी-पी पाठवतो पण ओ-टी-पी आम्हाला रिसीव्ड होत नव्हता. तर असे जेव्हा तक्रारी जातील तेव्हा इन्स्टंट त्यांना चालू करावंच लागेल. तर हा व्हिडिओ फक्त याच्यासाठी होता की खूप साऱ्या महिलांचे हप्ते पडलेले नाही. त्या घाबरून गेले असतील की हप्ते का पडले नाही किंवा के-वाय-सी झाली आमची, आता पुढे के-वाय-सी होईल का? पैसे येईल का? खूप असे मनामध्ये त्यांचे प्रश्न असणार.
तर भगिनींनो, तुम्ही घाबरू नका. हा तुमचाच प्रश्न आहे, खूप साऱ्या जणांचा प्रश्न आहे. फक्त आता तुम्हाला एकीचं बळ दाखवायचं आहे. सगळ्यांना जे व्हिडिओ तुम्ही बघणार आहेत त्यांनी आता काय करा की हेल्पलाईन नंबर आहे माझी लाडकी बहीण योजनेवरती, आणि आपल्या जिल्ह्यातील महिला बालविकास कल्याण ह्याचा तुम्ही नंबर घ्या, एकमेकांना सेंड करा आणि कॉल करत राहा. लगेच सुरू होणार आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपले काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही सगळ्या महिलांना शेअर करा, जेणेकरून महिला लवकरात लवकर तक्रार करतील आणि ही वेबसाईट पुन्हा सुरू होईल. तर धन्यवाद.